नाही, नाही. असं काय होईल असं वाटलंच नाही. एवढ्या खालच्या थराला ती लोकं जातील असं मला कधीच वाटलं नाही. त्यांनी असं खरंच करायला नव्हतं पाहिजेल आणि बंडू अंधेकरांनीच केले हे सगळं आणि ते आता म्हणतायत, की मी माझ्या नातवाला का मारू? असं नाहीच. त्यांनीच केलंय. ती मुलं जी फायरिंग करणारी ती भेटली. त्यांच्यासोबतच भेटली आणि ती इकडचीच मुलं आहेत. पुढच्या चौकातच राहतात. आम्ही त्यांना पहिल्यापासून बघतो. त्या मुलांनीच केलंय ह्यांच्या सांगण्यावरूनच आणि ती मुलं कोणाचं ऐकणार आहेत? कोणाच्या सांगण्यावरनं करणार आहेत? कारण का आयुषचं पण काही नव्हतं त्यांच्याबरोबर आणि माझं पण नाही आणि असं पण नाही आयुष भांडखोर आहे म्हणून झालंय. इतका शांत माझा मुलगा, कोणाच्या आद्यात ना मध्यात. फक्त त्याचं शिक्षण भलं, घर भलं, आम्ही भलं. तरी त्याच्याबरोबर असं झालं. मला खूपच धक्का बसला आणि डायरेक्ट त्याच्या गळ्यालाच गोळी मारली. तर मला वाटतं, की आता ह्यात अजितदादांनी आणि देवेंद्र भाऊंनीच सहकार्य करावं आम्हाला. त्यांनीच लक्ष घालावं. माझ्या मुलाला न्याय द्या. मला एवढंच पाहिजेल आहे. अजून पण काही आरोपी फरार आहेत. कृष्णा